दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज। दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, नगरसेविका साधना पवन मटाले यांनी घेतली दखल। नाशिकमधील पाटील नगर परिसरात दूषित पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। हनुमान मंदिर परिसर, स्वामी समर्थ चौक आणि राधाकृष्ण चौक येथे मोठ्या प्रमाणात दूषित पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी नगरसेविका साधना पवन मटाले यांच्याकडे केली होती। तक्रारीची तात्काळ दखल घेत नगरसेविका साधना मटाले यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी संवाद साधला। त्यांनी दूषित पाण्याचे नमुने बाटलीमध्ये संकलित करून संबंधित अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली। यावेळी त्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून दूषित पाणी पुरवठ्याची समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्यात। परिसरातील काही नागरिक दूषित पाण्यामुळे आजारी पडल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करून स्वच्छ व सुरक्षित पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे। आता या प्रकरणात प्रशासन कोणती ठोस कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दक्ष पोलीस न्यूज साठी राजदीप शिंदे, नाशिक। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या बातमीसह। तोपर्यंत नमस्कार।